नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. खरं तर आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात माहिती असणारे आणि काही माहिती नसणारे शत्रू असतात. जेव्हा जेव्हा शत्रू आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्या घरात क्लेश होतात. आपल्या आयुष्यामध्ये असंख्य संकट येतात. जवळ पैसा टिकत नाही, सतत आजारपण येतं. कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असेल त्या व्यवसायात अपयश येतं. जेव्हा एखादा शत्रू आपल्याला त्रास देतो, काहीतरी आपल्या मागे किंवा आपल्या समोर कटकारस्थान करतो, तेव्हा आपल्याला आपलं जगणं नकोसं होतं. बऱ्याच वेळा आपल्या घरातली एखादी अशी व्यक्ती असते जी आपल्याशी शत्रुत्वाने वागते. बऱ्याच वेळा आपल्या शेजारी अशी व्यक्ती राहत असते जी आपल्याला त्रास देते. कित्येक वेळा आपलं जे कुटुंब असतं, म्हणजे आपले नातेवाईक असतं, आपले जे परिवार आहे, त्या परिवारात एखादी अशी व्यक्ती असते जी सतत तुम्हाला टोमणे मारते, तुमच्याबद्दल याच्या त्याच्या तोंडावरती काहीतरी वाईट बोलते, तुमच्याशी गोड पण तुमच्या मागे मात्र तुम्हाला काहीतरी अपशब्द बोलते. बघा, प्रत्येक कुटुंबात किंवा प्रत्येक घरात अशी एक तरी व्यक्ती असते जी आपल्याला रडवत असते. बघा, तुमचा कितीही मोठा शत्रू असेल, तुम्हाला नजर लावत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्याशी वाईट वागत असेल, सतत तुमच्या मागे काहीतरी कटकारस्थान करत असेल, तुम्हाला अपयश आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असेल, किंवा मग तुमच्या घरासमोर काहीतरी उतारे किंवा करणी बाधा करत असेल, बघा, अशा शत्रूला वेळीच आपल्या आयुष्यातून, आपल्या घरातून दूर करणं खूप महत्त्वाचं आहे. जो कुठला छोटा मोठा शत्रू आहे त्याला त्याची जागा दाखवून देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते अवश्य ऐका. आणि तुम्हाला शत्रूंचा त्रास असेल तर या उपायांपैकी एक तरी उपाय आवर्जून करा. बघा, सगळ्यात पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा हळदीचा आहे. सगळ्यांना माहिती आहे की हळद ही निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. हळदीने आपण आपल्या शत्रूचं बंधन करू शकतो. आपण आपल्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करू शकतो. हळदीचा उपाय कुठल्याही शनिवारी आणि गुरुवारी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुरुवार किंवा शनिवार या दोघांपैकी कुठल्याही दिवशी हा उपाय अवश्य करा. तुम्हाला काय करायचं आहे तर एक लिंबू घ्यायचा आहे. शक्यतो लिंबू जे घ्याल ते छान असं व्यवस्थित घ्या. कुठेही त्याला चिरा गेलेलं, नख लागलेलं, कुठेतरी खराब झालेलं असं लिंबू घेऊ नका. छान एक लिंबू घ्या. त्या लिंबाला हलकीच एक मध्ये चीर द्या. जे लिंबू घेतले गोल त्याला मध्ये एक चीर द्या आणि त्या लिंबाच्या मध्ये एक अर्धा चमचाभर हळद घाला. पूजेची घरातली कुठलीही चालेल, फक्त त्या लिंबामध्ये हळद घाला. आता हे जे लिंबू आहे हे लिंबू लाल रंगाच्या धाग्याने 7 वेळा बांधा. एक लाल धागा घ्या आणि लाल धाग्याने हळद बांधलेलं किंवा हळद भरलेलं हे लिंबू 7 वेळा गुंडाळा. ठीक आहे. आता तुम्ही जेव्हा धागा त्याला गुंडाळाल तेव्हा प्रत्येक वेळी धागा गुंडाळत असताना तुमच्या शत्रूचं चेहरा डोळ्यासमोर आणा. तो शत्रू तुमच्या जवळ आला आहे, तुमच्या पायावर त्याचं डोकं आहे, तुमच्याकडे दयेची भीक मागत आहे, तुमच्या समोर तो रडत आहे. जो त्रास त्याने तुम्हाला दिला आहे आज तो स्वतः भोगत आहे. असं एक चित्र 5 मिनटं डोळ्यासमोर उभं करायचं आहे. 7 वेळा तो धागा त्याला गुंडाळल्यानंतर शेवटी त्याला गाठ मारायची आहे. आता हे लिंबू उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरवायचं आहे. समजा पतीचा शत्रू आहे, पतीसाठी करते, पतीवरून उतरवा. मुलांचा शत्रू आहे, मुलांवरून उतरवा. म्हणजे घरात एखाद्या वेगळ्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्यावरून 7 वेळा हे लिंबू उतरवायचं आहे. लिंबू 7व्यांदा उतरतं घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर जिथे काटेरी झाड असेल, मग ते गुलाबाचं असेल, मग ते लिंबाचं असेल, निवडुंगाचं असेल, बोरीचं असेल, कुठलंही ज्या झाडाला छोटे मोठे काटे असतात अशा झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्या झाडाच्या मातीमध्ये
हे लिंबू तुम्हाला हळद आणि हे लिंबू तुम्हाला तिथे दाबायचं आहे, पुरायचं आहे आणि मग घरात यायचं आहे. ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून सलग 7 दिवस, आज केलं संपलं नाही, आज उद्या परवा असं 7 दिवस, ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून सलग 7 दिवस हा उपाय कराल. 7 फक्त लिंब लागतील, काहीच जास्त खर्च नाही, लिंबाचा जो खर्च येईल तोच आहे. 7 दिवसानंतर तुम्ही स्वतः मला सांगाल, ताई उपाय केला आणि खरंच शत्रू जो होता त्याचा त्रास पूर्णतः संपला. एका पॉईंटला मलाही खूप त्रास होता आणि हाच उपाय मी स्वतः केला होता. पूर्ण अनुभव सिद्ध उपाय आहे. तुम्हाला सांगते 3च दिवशी, मी तर 7 दिवस पूर्ण केला, पण 3ऱ्याच दिवशी मला याचा खूप मोठा अनुभव आला. आता दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे मीठ. बघा, मीठसुद्धा निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, कुणी करणीबाधा केलेली असेल तर ती संपवण्यासाठी, नजर लागली असेल तर तिचा नाश करण्यासाठी, काहीतरी वाईट घडत असेल तर ते नष्ट करण्यासाठी मीठ हे अत्यंत उपयुक्त मानलं जातं. खड्याचं काळं मीठ नाही. घरात जे मीठ वापरतो ते तुम्हाला आपल्या उजव्या हातात थोडंसं घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातात थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि त्या मिठावरती तुम्हाला 2 ते 4 आपल्या ज्या मॅचिसच्या काड्या असतात त्याचा जो गंधक असतो, म्हणजे मॅचिसची काडी खाली लाकडासारखी आणि वरती गंधकाचा भाग असतो, जिथून अग्नी पेटते, तर तो अग्नीचा भाग थोडासा तोडा किंवा वरच्या ज्या वरचा जो काही दारूगोळा आहे, गंधक आहे, तो थोडासा तोडा. अशा 4-1 काड्यांचं तुम्हाला गंधक काढून घ्यायचं आहे. जे मीठ तुम्ही घेतलेलं आहे उजव्या तळहातावरती, त्याच्यावरती हे गंधक, हा दारूगोळा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला बघा उजव्या हातावर ठेवून डाव्या हाताच्या मधल्या बोटाने, डाव्या हाताचं हे मधलं जे बोट आहे, या मधल्या बोटाने त्या आपल्याच हातावरती 7 वेळा तुम्हाला असं चोळायचं आहे. 1, 2, 3 असं 7 वेळा तो गंधक, तो दारूगोळा मिठावरती तुम्हाला चोळायचा आहे. चोळत असताना तुम्हाला 108 वेळा आपल्या शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि त्याचा नाश होत आहे, तो संपत आहे, तो आपल्या आयुष्यातून दूर होत आहे, एवढंच तुमच्या डोळ्यासमोर किंवा तुमच्या मनात तुम्हाला चित्र आणायचं आहे. यानंतर तुम्हाला हे जे मीठ आहे हे स्वतःहून असं 7 वेळा अँटी क्लॉक कॉइल्स ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक सफेद रंगाचं कापड किंवा काळ्या रंगाचा सफेद किंवा काळ्या रंगाचा एखादा कागद असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते मीठ व्यवस्थित असं पाखडायचं, झटकायचं, त्या कागदाची पुडी करायची, घराच्या बाहेर ही पुडी घेऊन जायची आणि घराबाहेर घेऊन गेलेली ही पुडी एका मॅचिसने जाळायची. त्याच्यावरती 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवल्या तरीही चालेल, जेणेकरून ते पटकन जळेल. आता जसं कापूर जळाल, कागद जळेल, तसं त्यातलं मीठ आणि त्यामध्ये असणारा दारूगोळा जळेल. मीठ पूर्ण जळेल असं नाही, पण त्या मिठाला नुसता शेक लागला, त्यातला थोडासा दारूगोळा जळला, समजून जा जो कुठला शत्रू आहे तो आता संपतो. ज्याने तुम्हाला त्रास दिलाय तो आता कुठेतरी जळतोय आणि नष्ट होतोय. बघा, मीठ हे निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर जो दारूगोळा असतो, मॅचिसला जो दारूगोळा असतो, हा दारूगोळा राहूचा कारक मानला जातो. राहू हा शत्रूचा नाश करणारा ग्रह असतो. जेव्हा मिठावर तो दारूगोळा म्हणजे राहू ठेवता आणि जेव्हा त्यांचं तुम्ही एकत्रीकरण करता, तेव्हा जी व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर ठेवता, ज्या व्यक्तीच्या नावाने करता, हे त्या व्यक्तीपर्यंत पोचतं आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हे करता, जेव्हा हे तुम्ही जाळून टाकता, तेव्हा जी व्यक्ती तुम्हाला शत्रूसारखा त्रास देत होती, शत्रूसारखं वाईट वागत होती, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कुठेतरी कमी व्हायला लागते. तुम्हाला जो त्रास ती देत होती ती कुठेतरी संपवायला लागते. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा कुठल्याही दिवशी, जर मी आज सोमवारी करते तर पुढच्या सोमवारी असं महिन्यातून 4 वेळेला करा. शनिवारी केलं तर उत्तम राहील, चांगला दिवस आहे, 4 शनिवार करा, तुमच्यावर आहे. बघा, या उपायाने तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. जी कुठली व्यक्ती त्रास देत होती, रडवत होती किंवा अजून काहीही करत होती, ती व्यक्ती पूर्णतः तुमच्या आयुष्यातून दूर होईल. खूप साधे सोपे 2ही उपाय सांगितलेत, अवश्य करा.